कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी कटेवारी ठेवणे करकटेवारी ठेवणे तुळशी हार गळा काच पितांबर तुळशी हार गळा काच पितांबर निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा काच पितांबर तुळशी हार गळा काच पितांबर Hare
वस्तु भामने विराजे काय कंठी वस्तु भामने विराजे का तुळसी हार गळ्यात काच पीतांबर तुळसी हार गळ्यात काच पीतांबर कंठी कौस्तुभामणि विराजित कंठी कौस्तुभामणि विराजित तुलसी हार गळा वास पीतांबर निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर म्हणे माझे हेची सर्व सुख माईना श्रीमुख आवडे ए तुळसी हार गळ्यात काच पीतांबर तुळसी हार गळ्यात काच पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळ्यात काच पीतांबर तुळसी हार गळ्यात काच पीतांबर हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण जय राम
सुखाचे आगर बाप प्रभु महादेवीवर बाप प्रभु महादेवीवर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप बाप सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप प्रभु महादेवीवर बाप प्रभु महादेवीवर तुहार विठ्ठल अनादि अंबिका भगवती 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 हाथी ओ बोध परडी घेऊनी हाती बोध परडी घेऊनी हाती बोध बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊनी हाती बोध परडी घेऊनी हाती ज्ञानाचा पाझळती पोत ज्ञानाचा पाझळती पोत पोत ज्ञानाचा पाझळती पोत ज्ञानाचा पाझळती उदो भक्त नाचती उदो भक्त नाचती उदो भक्त नाचती उदो भक्त नाचती गोंधळा गोंधळा
गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे अनादि अंबिका भगवती अनादि अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊने हाती बोध परडी घेऊने हाती बोध परडी घेऊनी हाती बोध परडी घेऊनी हाती बोध ज्ञानाचा पादलती बोध ज्ञानाचा पादलती बोध ज्ञानाचा पाजळती बोध ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्तनाथ ते उदो उदो भक्तनाथते उदो उदो भक्तनाथते गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे पिठा तो आंबे गुळपीठ तू आंबे पिठा तो आंबे गुळपीठ तू आंबे गोंधळा गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे व्यास वशिष्ठ व्यास व्यास वशिष्ठ सुख गोंधळी 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 जगताती सोहो खेळता ते सोहम मेळी खेळता ते सोहम मेळी खेळती खेळती आंबे तुझे गोंधळी आंबे तुझे गोंधळी खेळते आंबे तुझे गोंधळी आंबे तुझे गोंधळी गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे मूळ पीठ तू आंबे गुळपीठ तू आंबे मूळ पीठ तू आंबे गुळपीठ तू आंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे मुकुट माने मुकुटमणी पुंडलिका मुकुटमणी पुंडलिका मुकुट मुकुट मुकुटमणी पुंडलिका मुकुटमणी पुंडलिका तेहतीस कोटी देवनायक 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 गोंधळ घाली कौतुक गोंधळ गोंधळ घाली सकौतुक गोंधळ घाली सकौतुक गोंधळ घाली गोंधळ घाली सकौतुक
एका जनार्दनी नाचे देखो एका जनार्दनी नाचे देखो जनार्दनी नाचे देखो गोंधळा गोंधळा ये ओ जगदंबे गोंधळा गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे मुकुटमणि पुंडलिका मुकुटमणि पुंडलिका मुकुटमणि पुंडलिका मुकुटमणि पुंडलिका तेहतीस कोटी देवनायक तेहतीस कोटी देवनायक तेजस कोटी देवनायक घाली कवतुका घाली ती घाली ती कौतुक गोंधळ घाली ती कौतुक एका जनार्दनी नाच देखो एका जनार्दनी एका जनार्दनी नाच देखो एका जनार्दनी नाम देखो गोंधळा ये ओ जगदंबे गोंधळा ये ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे मुळा पिठा तू आंबे मुळा पीठ तू आंबे मुळा पिठा तू आंबे मुळा पीठ तू आंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जय जय गैनाथ महाराज शिरसाट मोहन महाराज हॅलो हॅलो अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती हे अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेवोनी हाती बोध परडी घेवोनी हाती ना बोध परडी घेवोनी हाती बोध परडी घेवोनी
उदो भक्त नाचती नाचती भक्त नाचती नाचती भक्त नाचती उदो 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 भक्त नाचती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे उदो उदो भक्त नाचती उदो उदो भक्त नाचती उदो उदो भक्त नाचती कोणा येई हो जगदंबे कोणा येई हो जगदंबे अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवान अनादि अंबिका अनादि अंबिका अनादि अंबिका भगवती बोध परडी घेवोनी हाती हाती बोध परडी घेवोनी हाती ए बोध परणी घेवोनी हाती बोध परणी घेवोनी बोध ज्ञानाचा पाजळाती बोध ज्ञानाचा पाजळाती बोध तानाचा बजळाती बोध तानाचा बजळाती उदो उदो भक्त नाचती 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 गा उदो उदो भक्त नाचती गा उदो उदो भक्त नाचती नाचती गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे उदो उदो भक्त नाचती
अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेवोनी हते पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे व्यास वशिष्ठ सुख गोंधळी द्वैत भाव विसरोनी बळे नाचती अंबे तुझे गोंधळी गोंधळा येई वो जगदंबे मुकुटमणे पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घालिती सकौतुक एका जनार्दने नाचे देख गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे विठाला विठाला पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे काय याचं काय करायचं मला काय करायचं मला वाटलं की व्यापारी कीर्तनकार मंडळीचा विषय अनादि अंबिका भगवती चालू असलेला उत्सव नारदी शारदीय नवरात्र महोत्सव अधिक सव उत्सव ज्याच्यातून जे केलं असता ज्याच्यातून जे जातं काय केलं असता काय जातं ज्याच्यातून अज्ञान जातं त्याला उत्सव म्हणायचं आपण उत्सव कशाला म्हणायचं ज्याच्या त्याच्या पद्धतीने कार्यक्रमाला काय नाव द्यायचं आमचा मूळ हेतू काय आहे
आमचा मूळ हेतू जो आहे तो जगदंबेचा उत्सव. जगदंबा काय आहे? जगत अंबा, जगाची आई. तिची अनेक रूपं आहेत. ती शक्ती आणि त्या शक्तीचा उत्सव. ती शक्ती काय आहे? ज्याला ज्या रूपाने आपण ज्याच्याशी जे नातं लावू त्याप्रमाणे तसा व्यवहार घडतो. आपली आई कोणाची तरी मुलगी आहे ना. आपली जी आई आहे तिला कोणीतरी बाप आहे, तिला कोणीतरी आई आहे. तिला कोणीतरी बहीण आहे, भाऊ आहे. आपण तिच्याशी नुसतं नातं लावलं की एका नात्याने आजोबा आजी. आवाज कमी करे बाबा, काहीच करू नका. एकदा आवाज ठेवला ना तसंच. कोणी वर हात करील, कोणी काही करील, हे पाखवा झाले. सिस्टीम फक्त सिस्टीम असते. असं आपण ज्याच्याशी जे नातं लावू. कमी कर बाबा, विको कमी कर. त्या एका नात्याने सगळी नाते घडतात. आईला आई म्हणा. आईची बहीण आपली कोण? आईचा भाऊ, आईचे वडील, आईची आई. मग तिचे नाते जेवढे असतील तेवढे त्या त्या नात्याप्रमाणे. वडिलाचं इकडलं. आपण कोणाशी नातं करतो? आपण कोण आहोत? आपल्याला त्या नात्यातलं कोणतं नातं? आपण त्यात आत आहोत का नात्यात? ना, आपलं नातच नाही तरी आपण आत जायचा प्रयत्न करतो. आपण कधीतरी जे आहे त्याला आहे आणि ते माझं आहे असं कधी म्हटलं? जे खरं माझं आहे, जे माझ्यासाठीच आहे, जे माझ्यासाठी करायचंय. आपला सगळा व्यवहार हा प्रदर्शनीय असतो. दाखवता किती येईल. आता कीर्तन पहिली टेंब्यावर व्हायची. बत्ती, पुढे बत्ती आली, पुढे लाईट आली. किती लाईट लावता येईल तेवढी. माईक नव्हता. बाबाची कीर्तनं, अनेक कीर्तनं बिगर माईकची. तिनखडीच्या सप्ताहामध्ये ज्यावेळेला लाईट, गुलाब रसूल पाथर्डी, त्याच्याकडे जनरेटर, लाईट आलेली पाहिल्यानंतर ती लाईट पाहायलाच. काय पाहायला कोण येतो? कार्यक्रम काय? सप्ताह. सप्ताह का? कुठल्या तरी रूपाने कोणीतरी ऐकल, कोणला तरी कळेल. सामूहिक परमार्थ हा ज्याचा त्याला आहे. तरी पण समाजात येऊन एक वर्ग, एका वर्गाने विचार असा केला की समाजात कसंही गेलं, या भारत देशामध्ये एक माणूस चांगला आहे असं एकमुखी कोणी म्हणतं? आपल्या घरापासून, गावापासून नाही. आजची परिस्थिती, आपल्या घरात 4 भाऊ आहेत. 4 भावाची मुलं, ते सगळं कुटुंब
आणि त्याच्यातून एकमुखी नाही आमचा कर्ता जो आहे तो करील तेच असं म्हणून पहा कोणी. विभक्तीकरण काय होतं, वेगळीकरण काय होतं. घरापासून तो देशापर्यंत हे चांगलं. कोण म्हणतं ते चांगलं? ही पद्धत. तो चांगला म्हणला अहो कशावरून आहे, तो म्हणला म्हणून चांगलं आहे का? एक वर्ग हा आहे. पण असं नाही की मी नाही. दर्शन आणि प्रदर्शन, व्यावहारिक आणि पारमार्थिक. परमार्थ, परमार्थासाठी पारमार्थिक परमार्थ आणि व्यावहारिक परमार्थ. माझं हा सगळा प्रकार माझं काय, हा व्यावहारिक व्यवहार पाहून एक वर्ग मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. आसा सुलभ तो आम्हा विरुद्धा. हे सुलभ तो आम्हा सुलभ तो मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. आम्हा विष्णुदासा सुलभ आम्हा विष्णुदासा सुलभ तो रे. आम्हा विष्णुदासा सुलभ मुनी मुक्त झाले जो समाजात येण्यासाठी लोक तैसा ओक. समाज या शब्दाचा अर्थ काय? सर्वमान्य कोण? विश्व निर्माण करणारा एक वर्ग हेही म्हणतो. कोण म्हणतो? देव आहे. कोणी पाहिला? हेही म्हणणारा एक वर्ग आहे. सूर्य असूनही, आता आपण सूर्याची सिद्धी करायची का? सूर्य आहे म्हणायचं का? सूर्य आहे का नाही हे आपण म्हणायचं का? तरी पण सूर्य नाही म्हणणारी एक जात आहे. वटवागुळ त्यांनी सूर्यच कधी पाहिला नाही, लाईटच माहिती नाही, प्रकाशच माहिती नाही. सगळ्यांनी ठराव केला, नाही नाही असं कुठंतरी ऐकलं. म्हणले सूर्य आहे. तुला म्हणले आपल्या मालकाकडं. त्यांचा मालक कोण? घुबड महाराज. महाराष्ट्रातल्या सगळ्या वटवाघुळांनी आणि या देशातल्या सगळे घुबड महाराज, सगळी मंडळी एकत्र आली आणि सगळ्यांनी शोध घेतला, विचार केला. म्हणले या विश्वात सूर्य नावाची वस्तू पदार्थ झाला नाही. खरंय का नाही? ज्यांना दिसलंच नाही, माहीतच नाही, ते काय म्हणणार? ईश्वरत्व, या विश्वाची सत्ता कोणी पाहिला म्हणणारा वर्ग आहे. परमार्थ, परमार्थाचा अर्थ भक्ती करायची का? सप्ताह असेल, पोथीपासून सगळ्या काही गोष्टी जे जे व्यवहार घडतात या विश्वात, संप्रदाय वेगळे असतील, धर्म वेगळे असतील, पण मृत्यू लोकात असा देश नाही की तिथं भक्ती नाही. स्वरूप वेगळं असेल. कोणी काही म्हणा, एका व्यक्तीला
कोणी आई म्हणा, कोणी पुढची नावं आताची सगळी ज्याला जी माहिती आहे ती सगळी लावा. त्या माझ्या आईला मी आई म्हणन, पण माझा बाप काय म्हणन? माझे इतर नातेवाईक तिच्याशी कोणतं नातं लावणार? अखंड वैर वशे चैद्यादिकी, त्याचाही वैर करणारा, त्याच्याशी स्पर्धा करणारा तो वर्ग कोण? परत सांगतो, स्पर्धा कोण करतो? आपण ज्याला जवळ केलं, ज्याला आपण कधीतरी मदत करून जवळ घेतलं, तो स्पर्धक होतो. विठाला 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 मग दारातल्या कुत्र्यापासून तो माणसापर्यंत, सांभाळलेला बैल देखील आपल्याला कधी कधी मारतो. अनेक प्रसंग, मला वेळ घालवायचा नाही. पूर्वी ड्रायव्हर होत असताना, अगोदर ज्या वेळेला हे ड्रायव्हिंग स्कूल नव्हते त्यावेळेला कोण ड्रायव्हर होत होता? हा, गाडी पुसणारा किन्नर. त्या ड्रायव्हरनी शिवी देऊन सांगायचं आहे, ते तो नट फिरव. हां, मग तू म्हणायचं हां याला नट म्हणते तो. एका शिवीला एक नट फिरवायचा. त्यांनी किती द्यायचे हे त्यांनी ठरवायचं. पण जे शिव्या खाऊन जे ड्रायव्हर झाले ते ड्रायव्हिंग स्कूलमधले, आता काय सर म्हणा, मास्तर म्हणा, काय जे म्हणायची ते नावं बदलली. आताची शिक्षक मंडळी वेगळी आणि पूर्वीची गुरुजी मंडळी वेगळी. प्रत्येक गुरुजी हा त्या गावात राहायला असं, आणि त्या गुरुजीला आपल्या विद्यार्थ्याची जाण असं आणि कळकळ असं. ए उभा राहा रे एक जागेवर, इकडे तिकडे फिरू नको परत. येड्यावून काऊन करतस? विठाला विठाला तुझ्यापाशी काही काम नाही, काही येड्यावून करू नको. कोणाला कळकळ कोणाची आहे? समाजासाठी कीर्तन, कीर्तनासाठी कीर्तन, मान्यतेसाठी कीर्तन, मनीसाठी कीर्तन, कशासाठी काय? एकच विषय असेल, करण्याचा हेतू काय? हॉटेलमधलं जेवण आणि घरी आईने वाढलेलं जेवण. तिथेही आग्रह आहे आणि आई सुद्धा आपल्या मुलाला आग्रह करते, बाळ घे ना. अजून बाळ घेणं आणखीन म्हणण्याचं कारण असतं, माझं मुलगं चांगलं व्हावं, सदृढ व्हावं, ताकदवान व्हावं. हॉटेलमध्ये जेवण करत असताना त्याचा आग्रह असतो, देऊ का आणखीन काही? घ्या ना काही. कशासाठी? बिल वाढण्यासाठी. काम एकच असेल, हेतू काय? तुकोबारांनी हेच पाहिलं. एका बाईचा मुलगा रडत होता, आई मेली म्हणून. शेकडो एकर जमीन होती. पूर्वीचा प्रकार श्रीगुरु बाबा सांगायचे, त्या पोरीला म्हणजे त्याच्या बायकोला रडायलाची आहे ना, ती मोठमोठ्याने आरडायची. आरडून काय उपयोगी? ना हे आसो ना माया. शेवटी सांदीला गेली. पूर्वी चटणीचे गाडगे वगैरे असत, आता गाडग्यात सगळंच असायचं. नुसता हात त्याला घोळसला आणि डोळ्याला लावला, काय होईल? पूर्वीच्या भाषेत आपला आळणी भुरका. मग आता काय डोळ्याला पाणी ये म्हणायची गरज आहे काही? तुला फक्त आरडायचं काम आहे. सासो साठे रडे सुना, सासो रडे सुना, सासो साठे रडे सुना.
आवाज मोठा असायचा, याला हुंदका दाटून यायचा, आवाजच निघत नसतो. तुकोबाराय म्हणले भाव अंतरीचा भिन्न. ती म्हणायची आजच्या दिवस रड, आता कायमचं रडणं तुझं थांबलं. हिचं असं बोलणं असायचं की हिला असं वाटायचं की माझं घर कुलवान शिलवान, आमचं घर कसे संस्कार, हिला सुनेला संस्कार लागले पाहिजे, कळालं पाहिजे चार चौघात कसं वागायचंय. म्हणून तिला आताची परिस्थिती वेगळी, तिला राग यायचा, पण तिने मनात वळखले की आजचा दिवस रडलीस की तुला आयुष्यभर तू हसणार आहेस. भाव अंतरीचा भिन्न. उत्सव हे वाक्य सांगत होतो मी. कशासाठी आम्ही करतो? परमार्थ आणि परमार्थाचा परमार्थिक अर्थ, परमार्थ परमार्थिक परमार्थ, व्यावहारिक परमार्थ, प्रदर्शनीय परमार्थ. हेतू काय? जे काम आम्ही करतो त्या कामातला हेतू काय? आजची परिस्थिती आहे का, रामायण ऐकणारांनी एक सांगायचं की कालनेमी हा ज्यावेळेला मारुतराय संजीवनी आणण्यासाठी जात आहेत, वरून जात असताना अरे राम भक्ताला ओलांडून कोण चालला रे बाबा, असं वर्णन की बुद्धिमतां वरिष्ठम मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजवानरयूथ मुख्यम श्रीराम दूतम शरणं प्रपद्ये. याला वाटलं आपलं चुकलंच काय नो मारुतरायालाही. ज्याचं वर्णन बुद्धिमतां वरिष्ठम, ज्याने मूळ पीठ तू आंबे, या मुळाचा शोध लावला, या भक्तीचा कुळाचा शोध लावला, त्यालाही फसवलं. आता आपण आपलं कुठे ऐकायचं? आपली परिस्थिती काय? आम्हाला काही कळत नाही, हेही कळत नाही. काय कळावं हेही कळालं नाही, कळालं का नाही हेही कळालं नाही, तरी आम्ही ज्याने या मुळाचा मूळ पीठ तू आंबे. देवी भागवत वाचत असताना शक्ती आणि या शक्तीने जे मूळ तत्व त्याची प्राप्ती करून घेत असताना काय काय केलंय. शक्तीची सुद्धा शक्ती पणाला लागली. तेव्हा कुठं भक्ती आणि भक्तीचा परिणाम मूळ तत्व गाभा परमात्म्याची प्राप्ती. आणि म्हणून तुकोबराय केली शिताशुद्धी मूळ अधिक सर्वप्रथम काय. आणि म्हणून पुढे गेले ते निधायी झाले, वांछिल त्याचे सीमारे. खेड्यामध्ये अनेक प्रसंगातून परमार्थिक परमार्थ. मूळ काय? मूळ पीठ तू आंबे, अनादी, ज्याला आधी काही नाही. तिचा उत्सव करत असताना अगोदर आपल्या मनातला हेतू. विद्यार्थी अभ्यास करत असताना विद्यार्थ्याचा हेतू काय? मी पास झालो पाहिजे. माझी परीक्षा घेणारा कोण? मी लिहिलेले प्रश्न, प्रश्नाचा अर्थ त्याला कळाला का? लिहिण्याचा हेतू लिहिणाराला कळाला का? 12 वर्ष 12वीला शाळेत जात असताना
3 तासात परीक्षा, 12 वर्ष शाळेत गेला आणि तिथं गेला की इकडे तिकडे पाहायला लागला. काय केलं बाबा 12 वर्ष तू? किती विद्यार्थी असे आहेत की त्याला विषयच माहीत नाही ते परीक्षा देतात. किती विद्यार्थी असे आहेत की परीक्षेला जात असताना केंद्रच माहीत नाही तरी तेही पास होतात. विषय पण माहिती नाही ते सुद्धा चांगल्या मार्काने पास होतात. कुठपर्यंत? जोवरी रे तोवरी जंबूक करी गर्जना, जव त्या पंचानना देखिले नाही. कुठपर्यंत कोणाची मजल असते? ज्याला ज्यातलं कळतंय तो कळणारा, समोर नाही तोपर्यंत. कीर्तनकार असेल, वाजवणारा असेल, गाणारा असेल, चाल म्हणणारा असेल, चाली म्हणणारा, गाणारा, याच्यात फरक आहे. गाणारा, गाण्यामध्ये फरक आहे. आपल्यातलं गाणं वेगळं, शास्त्रीय गाणं वेगळं, शास्त्रीय संगीत वेगळं, सुगम संगीत वेगळं, भावगीत गाणारे वेगळे, लोकगीत गाणारे. गाण्यामध्ये गाण्यात प्रकार असा आहे की गुण म्हणून जतन करणारा, घराणा म्हणून जतन करणारा. मग मृदंगाचा घराणा असेल, गायकीचा असेल, विद्वत्तेचा असेल. अर्थात विद्वत्ता वेगळी आणि ज्ञानी वेगळा, विद्वान वेगळा, ज्ञानी वेगळा. लोकांमध्ये पांडित्य मिरवणारा तो विद्वान वेगळा, भक्ती करणारा जो आहे देवासाठी तो ज्ञानी वेगळा. 4 लाख लिटर पाणी आहे आणि एका खड्ड्यामध्ये फक्त 10 लिटर पाणी आहे. चांगलं पाणी कोणतं? अरे बाबा, टाकीत टाकलं तरच टाकीतून येईन खाली, टाकीत नाही टाकलं तर काय. पण झरा जो आहे, जिवंत पाण्याचा झरा, किती उपसा, तेवढंच. ज्ञानी आणि विद्वान, दर्शन आणि प्रदर्शन. मला एक वाक्य सांगायचे, अनादि किंवा मूळ. मूळ पीठ तू आंबे, अनादि अंबिका भगवती. उत्सव, कोण उत्सव करतो? कोणी उत्सव करायचा? कोणाचा करायचा? का करायचा? कसा करायचा? सप्ताह हा सगळा प्रकार परमार्थिक परमार्थ. या विश्वाचं मूळ काय? माझं मूळ काय? प्रत्येक शब्दाला अनेक प्रमाण श्री संत महापुरुषाने माझे कुळीचे, कुळस्वामिनी, मूळ वगैरे अनेक अशा प्रकारचे. विठ्ठल कुळीचे, कोणाचं कुळ काय आणि त्या कुळाचं दैवत काय? अरे सगळ्या कुळाचं दैवत एकच. म्हणून एकला तू आवडची, म्हणून ते दैवत पिता लोकस्य चराचरस्य. पितामहश जगतो माता धाता पितामह, वेद्यम पवित्रम ओंकार रोक्साम यज्वरेवच. अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी, तेवी मी चराचरे माता ही होय. काय नाही मूळ या शब्दाचा अर्थ. अनादि, अगोदर काय? मूळ काय? आधी काय? या विश्वाचं मूळ काय? काही झाडाची मुळं तिथल्या तिथंच असतात. आपल्या पिकाची मुळं, जंगलातली झाडं त्याची मुळं कितीतरी लांब गेलेली असतात. चिंचेची मुळं केवढी असतात, किती लांब गेलेली असतात. सगळी झाडं, सगळ्या झाडाची मुळं. काही मुळं उपयोगी येतात. आता मुळं कुठं उपयोगी येतात? अरे बाबा मूळ नाही तर मग काय? वरचा पाला कुठं? फक्त पाला दाखवण्यासाठी आहे. पाला हा प्रदर्शन आहे,
पाला दिसत असतो, मूळ कधी दिसत नाही. पण मूळ आणि मुळामध्ये शक्ती असल्याशिवाय पाला हिरवा राहत नाही. श्री ज्ञाननाथाची भाषा आहे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मूळ अगदी छोटं असतं, पुढे त्याचा व्यास एवढा वाढतो. आता नदीचं मूळ अगदी छोटं असतं, पण पुढे आता तर काही बोलायचंच नाही. सर्वत्र एकच प्रचार आहे. कुठं किती पूल वाहवले, किती रस्ते वाहवले, काय आपण सगळं ऐकतो. असो, अन्य विषय नको. मूळ पीठ तू आंबे अनादि अंबिका. या विश्वाची मूळ शक्ती काय? त्या शक्तीला ओळखलंच, पण ओळखणं किती कठीण आहे. कठीण शब्द देखील उच्चारणं कठीण आहे. परमात्मा सांगतात, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ए प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति ते तरन्ति. त्याचं मूळ पहा, त्याचं कसं जायचंय कुठं. एखाद्या पाण्यातून तरून जाणं, तरण्यासाठी पोहायचं शिकलं पाहिजे. नवीन पहिलं काय करीत, पोहायचं शिकायचं असलं की त्याच्या कमराला भोपळा बांधायचा आणि चांगला मोठा भोपळा जाळी विणून त्या भोपळ्याला चांगलं घट्ट बांधलं, त्या पोराच्या कमराला बांधायचं आणि वरूनच फेकून द्यायचं. बाप स्वतः किंवा त्याचा मोठा भाऊ फेकून द्यायचा. त्याला माहिती आहे याला किती फेकलं तरी हे बुडणार, पण फेकणाराला माहिती पाहिजे भोपळा चांगला आहे का नाही. त्याला छिद्र काहीनी पाडली तर सावध. इति गुह्यतमं शास्त्र. तेव्हा ते वरून टाकलं की आरडायचं मोठ्याने, खाली गेरलं की ते लगेच वर यायचं, तोंडात पाणी गेलं की ते करी हातपाय हलायचं. अरे पोहणं याचा अर्थ काय? हातपाय हलवणंच आहे ना. पोहणं या शब्दाचा अर्थ असा आहे, फक्त तू पाणी हलव, हातपाय हलव, तेच पोहणं आहे. हे मला माहिती नाही, म्हणून त्याला माहिती आहे, जो शिकवणारा आहे त्याला माहिती आहे की हा भोपळा याला बुडू देत नाही. ज्याने काय एकदा का साधन कोणतं दिलेलं आहे, ज्याने साधन हे साध्य झालेलं आहे, जो तिथपर्यंत पोहोचलेला आहे. काही गडी टाक त्याला वरून, मी आहे खाली. पाण्यात गडी असतात काही. अरे मी आहे ना इथं. त्या पोराला बी बघ, त्याला खात्री पटली का त्याला धैर्य येतो. उडी टाकली, भिवू नको, भ्यायचं कारण नाही. मी आहे. आडवा हे भीमा, तारावया देह आत्मा, पैल थडिये परमात्मा, मध्ये राहिला पुंडलिक. काय आता किती चिंतन करायचं. नदी पोहणारा भिवू नको, मध्य राहिला पुंडलिक. आडवा हे भीमा, तारावया देह आत्मा, पैल थडिये परमात्मा, मध्य राहिला पुंडलिक. भवसागर तरता, कारे करी तसा चिंता, पैल उभा दाता. हे सगळं पाहिल्याच्या नंतर विचारवंतांनी विचार केल्या. विचारवंताचा विषय परमार्थ करणाराचा विषय, अर्थ कळणाराचा विषय आहे. कीर्तन काही कळालं नाही, नको कळू दे. 100 लोकात एकाला कळालं तरी पुष्कळ होईल. कळून असे कळणारे 100 असले, त्यातल्या त्यांनी एकाने केला तरी पुष्कळ होईल.
असे शेकडो जमा केल्याच्या नंतर एक जरी तरला तरी कस्तरती कस्तरती कोण तरतो सतरती सतरती माम एव ए प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते तरंती माम एव. कोण? मूळ पीठ तू अंबे अनादि अंबिका भगवती. अनादि अंबिका काय आहे? मूळ काय आहे? कूळ काय आहे? कमीत कमी आपला कुलाचार, कुळ ज्याला कुळच नाही त्याला कुलाचार काय कळायचा आहे? हा, त्याला काय होतं? काहीच होत नाही. तू असंच चालत राहा. कुलाचार. आणि मग त्याच परमात्म्याला, जसं मी अगोदर 11व्या अध्यायातील एक प्रसंग सांगितला, पिता लोकस्य चराचरस्य, माता धाता पितामहा मेकांशेन स्थितो जगत विष्टभ्याहमिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. हे सर्व विश्व माझ्या एका केसावर अंशित स्थित आहे. हे विश्व, या विश्वाचा विचारवंताने विचार केल्याच्या नंतर अनादि, अभंगातील पहिल्या चरणातील पहिलं वाक्य, अनादि शक्ती काय आहे? ती शक्ती इथे येण्याचं कारण ज्याला जे माहिती असेल ते तिचं वर्णन करत असताना श्रीमद भागवतकार वर्णन करतात. वरती गेल्याच्या नंतर हजारो रूपदिनी धारण केली तरी पण जिची 52 पीठ स्थित कुठे आहे? मूळ रेणुका, जमदाग्नी हे कूळ, हे मूळ. मूळ पीठ तू आंबे, झाड जाणे जे फुले, माणूस जाणे जे बोले, भोग जाणे जे केले पूर्वजन्मीचे. मला वाटतं विकता का तुम्ही दूध? नाही अजून. ए मोठ्यातल्या हो, अरे दूध विकतात का तुम्ही अजून? नाही, नाही ना. मूळ पीठ तू आंबे. काय हेतू आणि कारण? बाकीचे फक्त दैफळेच का सगळेच? बाबा नाही दैफळे. काय याचा हेतू, याचं कारण? इथे हात लावण्याचा अर्थ काय होतो? माझं, आमचं, आमचं कुलदैवत. हे दैवत करण्यासाठी आजचं जे हे सगळं दर्शन, हे फक्त एका दर्शनाने श्री संत सद्गुरू वामनभाऊ महाराजांच्या कृपाशीर्वादाने. हिंसा बंद करत असताना मढी असेल, मोहटा असेल, अनेक श्रीनाथांची ठिकाणं, त्यावेळेला कोणात हिंमतच नव्हती. मला 2001 आणि 2 साली जानपीराचं जालिंदर नाद करत असताना काय सायासाने प्रयत्न करावे लागले. ते करताना जे करावं लागलं ते शेकडो वर्ष अनिष्ट प्रथा चालत आलेली. इथं मूळ ते खालचं तळघर, आपला पहिला दरवाजा, मोत्या म्हणायचे त्याला, आपला एक वाढवून ही सगळं दगडी आणलेली, ज्याला कोणाला माहिती असेल ते पहिला दरवाजा. आता शेकडो कोटीची कामं केली तरी त्या एका दरवाजाची सर नाही असं. तेव्हा या देवीचं देवीत्व कसं काय? नंतर पौर्णिमा
तरी खाली कोंबडे बकरे सोडलेले, नंतर विकून काय काय कसं कसं जसं जसं इथपर्यंत आपण आलो तसं तसं. म्हणून पहिलं देवीचं धामणगाव होतं, आता मोहटा देवी, मोहटा देवी आणि देवीचं गावाची देवी आणि देवीचं गाव प्रकार असा आहे. तेव्हा याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. जे झालेलं, जे केलेलं, जे असलेलं, जे आहे आज, करीन आपुले जतन. म्हणून मला असं वाटतं की 25% असतील का गावातले इथं. तेव्हा करीन आपुले जतन हे पूर्वी करत असताना सर्वप्रथम भानदास महाराज दैफळे त्यांना बाबांनी सांगितलं, भानदास कितीतरी दिवस पूजा आणि पुजारी. भानदास महाराज दैफळे गावामध्ये बैलगाडी आल्याच्या नंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर बाबांची बैलगाडी आणि किती किती सायास करोनी सायास शिकविती. बाबाच्या गाडीचा मुख्य जो बैल होता त्या बैलाचं नाव मोत्या. तो बैलही मोठा गावातूनच बाबांनी नेला होता. बाबा गेल्याच्या नंतर तो बैल जामखेडला विकण्यासाठी नेला. लोकाला कळालंच नाही की हा विकण्यासाठी आणला म्हणून. त्या बैलाच्या दर्शनाला लाईन लागली आणि मग घेणाराच्या आणि देणाराच्या लक्षात आलं की आपण जर विकायला आला म्हणलं तर आपल्याला फक्त इधर टोलेच खावं लागते आणि बाकीचं काही नाही. ज्याच्या जवळ गेल्याच्या नंतर पशु देखील देव होतो. माणसाचा विषय सोडून द्या. देवालाही देवत्व, तीर्थालाही तीर्थत्व आणणारा वर्ग म्हणजे संत. बाबा एक प्रसंग सांगायचे. पुंडलिकाचं एवढं महत्व का? 33 कोटी देव नायक. नायक म्हणजे सेनेचा प्रमुख जो असतो तो. त्याला एवढा मान. पत्नीच्या अधीन झालेला गृहस्थ. तीर्थयात्रा प्रभू रामचंद्राने देखील आपल्या महाराष्ट्राचं नाव आहे दंडकारण्य. नाशिक हे नाव का पडलं? त्या ठिकाणी नाक कापलं म्हणून. कोणाचं? तिला आता जिला अनेक काही काहीला स्वरूपच नसतं तरी पण ते पावडर लावा. मी अजून आयुष्यात कधी लावली नाही, पाहिलीच नाही अजून. मी काही वेळा मला काही सर्दी नसायची. ते कधी कधी आपलं कधी थोडंफार जर मृदंग वाजायचा वाजला नाही, वाजता आला नाही इतका, पण आपलं प्रॅक्टिस करत असताना आपलं त्यावेळेस म्हणायची पावडर लावावं लागते. पावडर का आणि कोणी? ज्याला सर्दी असेल त्याने नक्की लावावी. सर्दी असेल तर ती शेई पण नीट होत नाहीत. मृदंग वाजवणं, पखावत वाजवणं आणि पखाज वाजिणं. मृदुंग आणि मृदंग आपण जे करतो त्याचं कमीत कमी नाव तरी आपल्याला उच्चारता यावं. असं जे करतो त्या करण्याचा हेतू, मला सांगण्याचा हेतू असा आहे की तीर्थालाही तीर्थत्व आणणारा वर्ग. सगळी गावातली मंडळी निघाली आणि अगं माझे बायले सर्व तुला वाहिले. हा वर्ग आजही कमी नाही. लग्न झालं कीच आईबापातून वेगळे निघणारे ही तेव्हापासून एवं परंपरा प्राप्त. अशा प्रकारची किती दिवस आई
ज्ञानोबा म्हणले पहिली ये बाळ दसे आई बा हेची पिसे. आईला आईच आता न म्हणणार, आता आई हा विषय राहिला नाही, आईच पण शब्द राहिला नाही. आता मम्मी आली, मम्मी गेली, पुढं मम आलं, आता पुढं काय काय जसं असेल तसं. काय परकीय संस्कृती. आई वडिलाला अन्न न देणारा मुलगा बायकोच्या सांगण्यावरून, आणि तीर्थयात्रेला गावातली मंडळी निघाली, ते म्हणले अरे त्या आपल्याकडेच भीक मागून खाते, त्याला घ्या ना आपल्याबरोबर, काय आता आपण. आणि म्हणून उभयता पती पत्नी बरोबर घेतली. ते चाललेत म्हणून आम्हाला करायचं. एक वर्ग असा असतो. यावर्षी मी पंढरपूरला पाहिलं, पालखी वाटाणी चालू होती, 1-1.5 लाख समाज होता. आणि एक दिवस असाच फोन आला की बा CM साहेब म्हणले की मी येतोय आपल्या फडावर. पंढरपूरला पालखी गेल्याच्या नंतर मी भेटण्यासाठी गेलो. तिथं काही गडी धोत्र नेसलेली होती, पण कुंकुम काष्टा घालायचे हेच कळाना. तुझ्यासारखं मला करायचंय. त्याने केलं म्हणून, पण त्यातलं काही वर्म. तसा प्रकार ग्रामस्थ निघाले, ते म्हातारी घेतले, ते चालले म्हणून यांनी सांगितलं चला आपल्याला जायचंय. पुंडलिकाने सांगितलं अरे बाबा सगळ्या गावाबरोबर आपले म्हातारी चाललेत, ते तुला त्यांचं तोंड पाहिजे नाही, ते बरोबर चाललेत. ती सल्ला एवढा चांगला असतो बिचारीचा. तिने सांगितलं ते मावट्यात राहिलं, आपलं करुडीत मुक्काम करू, काय फरक पडतो. नाही तर आपलं एक गाव पुढं, ते मावट्यात आपलं कारे गावात, काय फरक पडतो. एक गाव पुढं. हा म्हणला हे बरोबर आहे. जात असताना चित्रकूट पर्वताच्या परिसरामध्ये मुक्काम घडतो. रात्र झाली, काहीतरी आश्रय पाहिजे म्हणून तिथं उभयता पती पत्नी थांबले. स्वयंपाक झाला. आता पूर्वी लाईटचा विषयच नसल्यामुळे पहिलं कसं होतं, आपलं शेतकरी वर्गाचं आपले रानातून आल्याबरोबर स्वयंपाक येते. आणि संध्याकाळ झाली. संध्याकाळ, संधी म्हणजे जोड, सूर्य आणि रात्र यांचा जो जोड त्याला संधिकाळ. संध्याकाळ झाली की लगेच त्याच्या पुढचं कोणती वेळ असती आता कुठं माहितीच नाही. जेवणावळ, जेवण कधी आला, जेवणाळीलाच आलो. जेवणाळ म्हणजे जेवणाची वेळ संध्याकाळी, फार तर 8 वाजेपर्यंत. स्वयंपाक केला, अंधार पडायचा, आपलं लगेच कुठं गोड तेलाचा, कुठं राखेलची चिमणी, जास्त जळू नये म्हणून कधी कधी इजून टाकायची. जेवण झालं, झोपायची तयारी, कपडे टाकले, झोपा म्हणले. पण प्रकार असा आहे की जर प्रारब्ध जर उदयाला आलंच तर प्रकार असो असतो की त्यावेळेला काहीतरी संकेत मिळतात. झोपले, हिला झोप लागली, पण या बाबाला काही झोपच लागाना. दाराचा, आश्रमाच्या दाराचा आश्रय केला आणि त्या दाराशी कपडे टाकलेले झोपले. झोप येत नाही म्हणून आपला उठून बसला. रात्रीची वेळ, रात्री 12 वाजले आणि रात्रीच्या 12 वाजता 3 पोरी, 3 मुली, तरुण मुली आल्या, पण काळ्या कभिन्नानी कसले तरी घाण कपडे अंगावर. हा बाबा तिथं दारात झोपलेला, पण फक्त झोपीत येत नाही म्हणून पडलेला. ते म्हणला अरे महाराजाचा आश्रम म्हणजे इथं तर पोरी चालल्यात आत 12 वाजता. पण तसंच आपलं वर कपडा केलेला आणि पाहायला लागला. पोरी गेल्या ना आत. बरं म्हणलं आता कवा येतात बाहेर, बघू. आता बाहेर केव्हा येत आहे प्रतीक्षा करत बसला. 12 वाजता आत गेलेल्या मुली, त्या तरुण मुली, कशा तरी कपडे, कसं तरी काळं कभिन्न स्वरूप, 3 वाजता बाहेर आल्या. 3 तास गेले.
बाहेर येत असताना पाहिलं तर दैदिप्यमान असा असं डोळे करायला लागला. नजर थांबत नाही, पाहण्याची हिंमत होईना. तो म्हणला अरे बापरे, जाताना ह्या अशा होत्या आणि येताना अशा कशा काय झाल्या? अरे हे काहीतरी वेगळे बाबा, चमत्कार आहे. छातीत धड बीपी वाढला, काहीच कळत नाही, हेच कळत नाही. दारात आल्याबरोबर आडवा झाला. आडवा झाल्याबरोबर सांगितलं, ए पाप्या, शिवू नको. पाप्या? मी पापी आहे? हो. असा नका, पण मी आपल्याला शरण आहे. आपण कोण आहात एवढंच सांगा. अरे जाताना तुम्ही अशा होता, काळ्या कभिन्न होतात, येत असताना एवढ्या की नजर पाहण्याची हिंमत होत नाही. कोण आहात आपण? कोणीतरी देवता आहेत. त्या तिनेही स्त्रियांनी सांगितलं की ही गंगा आहे, ही यमुना आहे, ही सरस्वती आहे. अरे बापरे. आणि इथे सांगितलं तुझ्यासारखे पापी दिवसभर आमच्या स्नान करतात, मग आम्हाला जेवढी पातकं लागतात ती पातकं नाहीशी करण्यासाठी आम्ही इथे येतो, या महापुरुषाची सेवा करतो. आणि 3 वाजता या रात्रीचा 4था प्रहर सुरू होतो. रात्री संध्याकाळी 6 ते 9 पहिला प्रहर, याला आपण जेवणावळ म्हणू अडाणी भाषेत पहिल्या. 9 ते 12 दुसरा प्रहर आणि 12 ते 3 तिसरा प्रहर. आणि 3च्या नंतर ब्रह्ममुहूर्ते च उत्थाये चिंतये दात्मनो हितम, ब्रह्ममुहूर्त सुरू होतं. आणि या मुहूर्तावर आता साधू मुनी ऋषी आमच्यामध्ये स्नान करण्यासाठी येतात. आम्ही आता चाललेलो आहे. महाराज म्हणतात तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, येते पुनीत भावया, येते पुनीत भावया, येते पुनीत भावया, येते पुनीत भावया. पर्व काळ पाया, पर्व काळ पाया, तळी वसे वैष्णवा, तळी वसे ते मध्ये थांबलं. तुम्हाला अर्ध्यावर तर थांबायला काय हरकत नाही. यत्तदोर नित्य संबंध हा. तीर्थे तया ठाया असो. पर्वकाळ पाया, तळी वसे वैष्णवा. मी हे सांगत होतो की तीर्थालाही तीर्थत्व देण्याची ताकद आणि हिंमत, पशुलाही देवत्व देण्याची ताकद आणि हिंमत, जर त्यांनी एकदा आपलं म्हटलं, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मग माझा हरी उपेक्षी ना. ज्यांनी आपलं म्हणायचंय ना त्यांनी आपलं म्हणावं. वश झाला राजा, मग अवघी आपुलीच प्रजा. अनेकाच्या पाया पडण्यापेक्षा गपचीप खोलीत एकाच्या पाया पडा आणि बाहेर लाखो लोकांना पाया पडायला लावा. वश झाला राजा, या विश्वाचा मालक. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य असावं आणि मग त्याचा उदय व्हावा. झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो.
कशासाठी? श्री संत महापुरुष या शक्तीचे भक्त, या शक्तीला जाणणारा वर्ग कोण आहे? व्यास, वशिष्ठ, शुक, गोंधळी. एक एक नाव. व्यासाचा इतिहास, पराशर ऋषी. आता काय सगळा इतिहास आणि सगळ्या गोष्टी एकात एक सांगत बसा आपलं आयुष्य पुरत नाही. तेव्हा व्यास महर्षी कोण? व्यास, वशिष्ठ, शुक, गोंधळे नाचता. सोहम, तोच मी आहे. सहा अहम, तो. सहा म्हणजे मी. समाज असो, आता वाढवत नाही, वेळ आपला संपत आला, संपला म्हणू. तेव्हा अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती पूत ज्ञानाचा पाजळती. कोण कोण आपण काय म्हणतो? ते कोणी कोण? ते काय कोणाचा उदो उदो करतो? उदो उदो शब्द इतका सरळ आणि इतका सोपा नाही. मूळ पीठ तू आंबे, गोंधळा येई ओ जगदंबे. जगत अंबा, जगाची जननी, जगत जननी. तिचा गोंधळ घालणारे कोण? या शब्दाचा अर्थ त्या शक्तीला जाणणारे कोण? त्या शक्तीची भक्ती, त्या शक्तीची उपासना. व्यास, ज्याचा व्यास एवढा, व्यास म्हणजे ज्याची रुंदी, की ज्याच्या ज्ञानाला कोणीही, अरे ज्याने डोक्यावर हात ठेवल्याच्या नंतर जसं तुकोबरा म्हणतात, आंधळ्याचे डोळे, पांगळ्याची पाय. कोण आंधळा आणि कोण पांगळा? आंधळा कोण? आपण आपल्याला दिसतंय का? देखोनी ऐकोनी एक, अंध बहिर. आपण पाहून आंधळे, दिसून आंधळे, पण आंधळे आडनाव वेगळं. काही दिसणारे आंधळे, आपलं शेकटेल एक आंधळ पाटील असं, ज्यांनी पाहिलं असं त्यांना माहिती होतं का? उगतेच बांधणं घ्यायचा घडी. – 1970च्या अगोदरचा विषय. असं काही आंधळे, कारण आपण जर काही नाही आठवलं तर आपण डोळे मिटून बसलो की लक्षात येतं. ते म्हणतो थांबर मला जरा आठवू दे. डोळे लावून. व्यास आणि व्यासाचा बुद्धीचा व्यास. सगळी महापुराणं लिहित असताना, सगळी महापुराणं लिहून झाल्याच्या नंतर, कृष्ण परमात्म्याच्या निजधामाच्या नंतर 30व्या वर्षी सगळं जीवनचरित्र ज्यांनी लिहिलं, जो ग्रंथ, त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत. आणि त्या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये कृष्ण परमात्म्याचा जो क्रम, विश्वाचा मालक आणि त्याचं चरित्र. मी व्यास शब्दाचा अर्थ सांगतो. व्यास कोण? शुक कोण? वशिष्ठ कोण? या महापुरुषाने या मूळ तत्वाचा विचार केल्याच्या नंतर विचारांची शेवटी लक्षात काय आलं? गोंधळी शब्दाचा अर्थ आणि पुंडलिक शब्दाचा अर्थ. म्हणून व्यास कोण? वशिष्ठ कोण? शुक कोण? शुकाचार्य, व्यास महर्षी, वशिष्ठ महर्षी, शुकाचार्य. नावं आपण फक्त उच्चारतो, यांचं जीवन आणि यांचं चरित्र ऐकणं, कोणी सांगावं आणि कोणी ऐकावं, ऐकलेलं ऐकलं का आणि सांगितलेलं सांगितलं का, किंबहुना ऐकण्यासाठी आपण बसलोत का, बसायचं म्हणून बसलोत,
ऐकलं ऐकलं काय लक्षात राहिलं? काही नाही. काय करतो, कहाँ गए कहाँ नाही, क्या लाए, कुछ नाही. कशासाठी काय असो. आणि म्हणून नाचणं जो आपल्या महिमेने आपुलेनी नागरपणे जो इंद्रभुवना ते पाबळे म्हणे, तो केवू केवू रंजवू जाणे भिल्लाचे नी. ज्याचा 10 कोटीचा बंगला आहे, शेकडो कोटीचा बंगला आहे, हजारो कोटीचा बंगला आहे, तो एका आदिवासाच्या झोपडीकडे कधी पाहिल? जो आपुलेनी नागरपणे, जो विश्वाकार होऊन या ठेला, जो तद्रूप झालेला आहे. गोंधळ घाली ती सकौतुक. स हे वाक्य आहे. आता काय काय एक एक वाक्य आणि याचा अर्थ. तेव्हा अनादि अंबिका भगवती ती शक्ती, तिचा गोंधळ आणि त्या गोंधळामध्ये नाचणं. या नाचणारामध्ये शेवटचा नाचणारा सांगितला पुंडलिक. देव शब्दाचा अर्थ कोटी को प्रकार कहते हैं. असो. तेव्हा 33 कोटी देवनायक. नाथ महाराज म्हणतात तो कसा नाचला? एका जनार्दने नाचे देख. गोंधळा येई ओ जगदंबे, मूळ पीठ तू आंबे. विढोबार अनादि अंबिका भगवती, बोध परडे घेऊनी हाती. पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो कोणाचा भक्त नाचती. गोंधळा येई वो जगदंबे. आणि म्हणून पारंपरिक सप्ताह हे करत असताना जो शक्तीची शक्ती काय आहे हे शक्तिवानाला कळत असतं. व्यायाम करणाराला माहिती असतं की पहिलवान कसा होतो, व्यायाम कसा करावा लागतो, जोर बैठका किती कराव्या लागतात. म्हणून शक्ती काय आहे ही दाखवण्यासाठी कसं आहे की लहान मुलगा चालायचं शिकवण्यासाठी पहिलं म्हाताऱ्याची काठी घेऊन त्यांनी 2 पायाच्या मध्ये चालायचं आणि घोडं कसं पळतं म्हणून ती काठीला घेऊन पळायचं. आणि तो काय म्हणायचा, माझं घोडं कसं पळतं. पळत कोण होतं? काठी. काठी पळत असती का? अरे बाबा तिला सुद्धा हातात घेऊनच पळायचंय ना. पण घोडं घोडं म्हणून पळायचं. करोनी चायाच शिकविती. शक्तीची भक्ती कशी करायची हे स्वतः श्री गुरु श्री संत वामनभाऊ महाराजांनी ज्यावेळेला मूळ सुरुवात करत असताना, अरे बाबा मला सुद्धा पायाला हिशोबगोर झालाय आणि मी सुद्धा नवस करतोय. तुम्हाला माहिती नाही ही शक्ती नवसाला पावणारी आहे हे सर्वप्रथम श्री गुरु श्री संत वामनभाऊ महाराजांनी सांगितलं. आणि म्हणून तुम्ही ग्रामस्थ मंडळी मौजे मोहटा तो नवस तुम्ही आणि मी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. या वर्षी आपण जो त्यावेळेसचा शब्द आमच्यावर अनेक प्रकारचं ऋण आहे. मातृऋण, पितृऋण, कुळाचं ऋण असतं. अर्जुनाने दोषैरेतैः कुलघ्नानां पतंती पितरो हेषां लुप्तपिंडो दकक्रियाः दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः. अर्जुन विषाद योग म्हणजे दुःख करत असताना कृष्ण परमात्म्याला सांगितलं, तुला कळतं का रे बाबा,
पूर्वजांचं काय करावं लागतं हा सगळा ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय. आणि त्याच्यामध्ये हे सगळा प्रकार सांगत असताना कुलाचार, तेव्हा आचार असावा, कुळ असावं आणि ते माहिती असावं आणि ते सांगावं. तो आचार श्री गुरु बाबांनी सांगितला. देवीचं देवत्व म्हणून इथं एक ज्याला माहिती नसेल त्याच्यासाठी सांगतो. एक सत्यभाव असत, माहिती आहे ना, सुकून पाहणार आपला. करोनी चायाच शिकविती. आली गुढी. पहिला प्रकार असा की ती एक रुकणी असायची नाही तांब्याची, ती आरशाला चिकटायची, सुकून बघायची. चिकटलं की हा गुण आला. कोणी जात्याची पाळू, काय काय अनेक प्रकार. देवी काय आहे हे दाखवणं, हे सांगणं आम्हाला, आमचंच आम्हाला सांगणं, शिकवणं, दाखवणं आहे तुझपाशी. परी तू जागा चुकलासी, तुझ आहे तुझपाशी परी तू जागा. तुझंच तुला. ज्ञानोबा म्हणे तुझी वस्तू तुलाच मिळणार, तूच ठेवलेली असते, पण अंधारात दिसत नाही, अज्ञान रूपी अंधकार. तेव्हा आपण तोही कसा गोंधळ असेल कसा नसेल, या जगदंबेचा यादृशोशी तादृश आहे. तुझी जशी भक्ती तशी. आम्हाला जे कळालं ते आम्ही सप्ताह आणि सप्ताहामध्ये गोंधळ तोही आपण केला. शक्तीने शक्ती द्यावी आमच्याकडून भक्ती, आणि ती भक्ती आम्ही तव तत्वम अहम न जानामि. विश्वाचा विचार करणाराला कळालं नाही आम्हाला काय करणार आहे ती शक्ती. म्हणून त्या शक्तीने आम्हाला युक्ती शब्दाचा अर्थ ज्ञान द्यावा, आमच्याकडून ही भक्ती करून घ्यावी. आणि म्हणून संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, मोहटा परिसर, देवी जगदंबा माता रेणुका मातेचं हे उपपीठ आणि मूळ पीठ तू आंबे. गोंधळा येई वो जगदंबे. अनेक सायास करून की बाबा हिंसा करून, बकरे कापून, बोकडं कापून, कोंबड्या कापून, कोणता तुकोबरा म्हणले बकरा कापा, पण कोणता काम क्रोध बकरा मारा, पूजा रुखुमाईच्या वरा. कोणता बकरा आहे, कोणता गोंधळ आहे, आम्हाला याचं मूळ आणि कुळ कळावं. गोंधळा येई वो जगदंबे. मूळ पीठ या विश्वाची आमची बुद्धी रूपेण संस्थिता, शांती रूपेण संस्थिता, लक्ष्मी रूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु. हे वाक्य, या शब्दाचा अर्थ जी, देवी शब्दाचा अर्थ सर्व जीवामध्ये जी ताकद आणि शक्ती आहे, नेत्रेंद्रियाची, श्रवणेंद्रियाची, आपली सगळी शक्ती, शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्मै 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 नमो नमः. या देवीचं अर्गला स्तोत्र. आता कोणकोणती स्तोत्र, कोणकोण लक्ष्मी स्तोत्र, शारदा, नवरात्री, अनेक अनेक, जेवढी नावं तेवढी, जेवढी उपासना, जेवढी स्तोत्र. आम्हाला स्तोत्र माहिती नाही, उपासना माहिती नाही, काय करायचं हेही माहिती नाही, केलेलं माहिती नाही. त्याने केलं म्हणून मी करतो, पण तव तत्वम अहम न जानामि. तुझं तत्व आम्हाला माहिती नाही. यादृशोशी तू जशी आहे तादृशाय नमो नमः. तशी तुझी भक्ती. आम्ही बालक आहोत, आम्हाला तू जसं परमात्मा, कृष्ण परमात्मा म्हणतात ददामी बुद्धियोगं तमेन मामुपयान्ति ते, तसं या शक्तीने आम्हाला बुद्धी द्यावी, आमच्याकडून तिची भक्ती करून घ्यावी, आम्हाला मूळ स्वरूप कळावं. झालेली सेवा शक्तीच्या जगदंबेच्या चरणी आणि आपला सर्व ग्रामस्थ, मोहटा आणि
सर्व विश्वस्त जगदंबा मातेच्या चरणी समर्पित करतो आणि इथेच थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल कोरिलेले कोरे वेळे वाकोडे उत्तरे नाही विचारला अधिकार मी आपुला करा म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 दुर्गे दुर्गट वरदायिनी कलालतिके कैवल्यदानी जगन्नायिके जगज्जननी जय जय भवानी रेणुके. शारदीय नवरात्र महोत्सवातील 7व्या माळी निमित्त हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज मठाधिपती श्री क्षेत्र गहिनीनाथगड यांनी कीर्तन सेवा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आदरणीय महाराजांचे श्री जगदंबादेवी सार्वजनिक ट्रस्ट मोठे व समस्त ग्रामस्थ मोठे यांच्या वतीने हार्दिक आभार. तसेच उद्या 8व्या माळीनिमित्त हरिभक्तपरायण ॲडव्होकेट डॉक्टर जयवंत महाराज बोधले श्री क्षेत्र पंढरपूर यांचे कीर्तन होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा ही विनंती. जय मोहटा देवी.